नितीन गडकरी आलेले आहेत आणि त्यांनी आज सहकुटुंब येऊन मतदानाचा आपला हक्क बजावलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे। झी 24 तासवर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहपत्नी येऊन त्यांनी मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे। नागपूरमध्ये मतदानाला मोठ्या प्रमाणामध्ये आज सकाळपासूनच प्रतिसाद मिळतो आहे। नागपूरमधल्या मतदानाची सुरुवात ज्या दृश्यांनी केली ते म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहिल्यांदा येऊन मतदान केलं आणि सर्वच राजकीय पक्षांचे नेते लवकरात लवकर आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात। अनुप जलोटा आपण एका बाजूला पाहतोय, माध्यमांबरोबर ते संवाद साधतात। मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अर्थातच सर्व मतदारांना ते आवाहन करणार आहेत। मतदान करणं हे किती गरजेचं आहे, आपलं प्रत्येकाचं मत हे निश्चितच महत्त्वाचं असल्याचं हा मेसेज दिला जातोय। 3 वेळा आम्हाला निवडून दिलं आणि विकास करण्याची संधी दिली। जे काम आम्ही केलं त्याच भरोशावर आम्ही पुन्हा निवडणूक लढलो आहे आणि निश्चितपणे या निवडणुकीत आम्हाला मागच्या वेळेसारखंच उत्तम यश मिळेल असा मला विश्वास आहे। मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजवावा, कारण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे आणि निश्चितपणे हा अधिकार बजावणं हे लोकशाहीमध्ये सगळ्यांचं कर्तव्य आहे। मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं। गेल्या निवडणुकीत बघितलं आपण तर मतदानाचा टक्का फारसा चांगला नसतो। गडचिरोलीपेक्षा वर्स्ट सिच्युएशन नागपूरची असते, काय सांगणार? नागपूरमध्ये एक गोष्ट खरी आहे की प्रत्येक निवडणुकीमध्ये विशेषतः मतदार याद्या आणि त्याच्यातला नावाचा गोंधळ हा दरवर्षी होतोय। ही थोडीशी चिंतेची बाब आहे, कारण अनेक लोकांचे एका परिवारातल्या, आता माझ्याच परिवारातलं 4-5 वोट इकडे एक दुसरीकडे टाकला आहे, असं प्रत्येकाच्या घराघरात आहे। दुसरी गोष्ट, या मतदार याद्या या अजून चांगल्या प्रकारे व्यवस्थित करणं, जेणेकरून कोणीही मतदारापासून वंचित न राहणं याची काळजी जास्तीत जास्त घेतली पाहिजे आणि निश्चितपणे पुढल्या वेळेपासून ते निवडणूक आयोग घेईल असा मला विश्वास है। नितिन जी क्या कहेंगे, हिंदी में बताएं कि आज मतदान करने के लिए पहुंचे, मतदान का प्रतिशत कम देखा जा रहा है, कई सभाएं की आपने, उसके बावजूद ये स्थिति प्रथम दृष्टि में दिख रही है। नहीं, देखिए, एक तो बात सही है कि चुनाव में मतदान करना हमारा फंडामेंटल राइट है, मूलभूत अधिकार है। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय महायुती मला वाटतं 150च्या वर त्या ठिकाणी जागा दिसेल अशा प्रकारचे लँडस्लाइड जनाधार मला त्या ठिकाणी दिसतोय। भाऊ, आज अनेक ठिकाणी भगवा गार्ड असं ठाकरे बंधूकडून तयार केले आहेत। दहिसरमध्ये वार्ड क्रमांक 8 मध्ये भांडण झाल्याचं नाही, मला वाटतं टीका करणं, टोमणे मारणं आणि गोंधळ घालणं यापेक्षा यांना काही जमत नाही। अख्खी निवडणूक बघाल, विकासाच्या मुद्द्यावर त्यांच्या मला भाषणं दाखवा, कधी त्या ठिकाणी टोमणे मारणार, कधी कोट्या करणार, कधी गोंधळ घालणार। त्यामुळे स्टंट, आणि मुंबईकरांना स्टंट नको आहे, मुंबईकरांना काम हवं आहे। मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना मी सांगेन की चांगल्या लोकांच्या मागे आपण उभे राहा आणि मला वाटतं देवाभाऊंच्या नेतृत्वावर मुंबईकर यावेळेला विश्वास व्यक्त करतील। गेल्या वेळेला 84च्या आसपास नगरसेवक होते आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी 100च्या वर जाईल, शिंदेसाहेब 50च्या वर जातील आणि 150च्या वर एवढा जबरदस्त अशा प्रकारचा जनाधार या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर आणि कर्तृत्वावर त्या ठिकाणी विश्वास ठेवून लोक देतील असं मला वाटतंय। घोसाळकर म्हणाल्या भाजपचाच महापौर बसणार, तर आता या ठिकाणी महायुतीचाच महापौर त्या ठिकाणी बसेल। त्याच्यामुळे 5 वाजेपर्यंत तरी अशा प्रकारची काही गडबड तुम्ही करू नका। आमच्यात एक वाक्यता आहे, महापौर कोण याच्यापेक्षा मुंबईला आम्ही काय देणार आहोत हे महत्त्वाचं आहे। त्यामुळं शिवसेना काय, भाजप काय आणि आरपीआय काय, आम्ही सगळे एकत्रितपणे महापौर आमच्या महायुतीचा असेल। भाऊ जरा विज्युअली